मित्रमंडळींनो नमस्कार. इकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब आता खूपच रडत असतात आणि त्या म्हणत असतात, सपने तुला नाही माहिती, अगं माझा सत्या खूपच हे होता, अगं माझा सत्या खूपच फोटोशूटचा वेळ होतो, खूप फोटो काढायचा. आणि सपने तर सपनाचे जेवायला घेऊन येते मम्मी साहेबांना. तर आता सपना जेवायला घेऊन आलं, मम्मी साहेब म्हणतात सपने मला नाही जेवायचं. तर ती म्हणत असते की जेवा ना हो मम्मी साहेब, असं का करताय तुम्ही. तर आता मम्मी साहेब म्हणतात की मला नाही जेवायचं सांगितलं ना तुला, चल जा घेऊन इथून ये. तर सत्या तिथे आलेला असतो आणि सत्या डोकून खिडकीतून यांची मजा बघत असतो. आणि मम्मी साहेब आता तिलाच ओरडत असतात सपनाला की जाती का नाही घेऊन तू इथून, लवकर जा बरं घेऊन. तर आता लगेच सपना म्हणते की हे बघा मम्मी साहेब असं काय करताय तुम्ही, अहो जेवण करून घ्या ना, जीवाला नाही खाल्लं तर कसं व्हायचं. तर मम्मी साहेब म्हणतात माझा सत्या नाही आहे ना, मी जेवण पण सोडून जाणार आहे आणि सगळं सोडून जाणार आहे. माझं सत्याने तुला आठवतं का गं सपने, त्यांनी मला त्याच्या हाताने कसं जीव घातलं होतं, अगं लहान बाळासारखं मला त्याने जीव घातलं होतं. खरंच मला खूप भारी वाटलं होतं. एखादी आईसुद्धा एवढं लग्नासाठी करू शकत नाही एवढं माझ्या सत्याने माझ्यासाठी केलं होतं. मम्मी साहेब खूप रडायला लागतात. सपना म्हणते अहो मम्मी साहेब शांत व्हा. तर आता लगेच ती मम्मी साहेबांना तिथे शांत करत असते. सत्य ते बघतो आणि तो मनातल्या मनात म्हणतो की हे सगळं काय चाललंय ना, मला खरंच काही कळत नाहीये. मला पण आता एकच मम्मी साहेबांना त्यांना त्रास नाही द्यायचा असं म्हणत असतो. मम्मी साहेब म्हणतात की सपने पण त्या दिवशी कोणाचा कॉल आला तर कळलं का गं. तर आता ती लगेच सपना म्हणते नाही मम्मी साहेब बघू कळलंच नाही, प्रायव्हेट नंबरवरून कॉल आला तर एवढंच कळलं. अहो पण हे बघा मम्मी साहेब, हे कुणीतरी मुद्दामून घातपात केलेला दिसतोय, आपण सत्यजित भाऊजींना जाऊन द्यायला नव्हतंच पाहिजे. तर आता मम्मी साहेब म्हणतात हो ना, मला कुठून दुर्बुद्धी आली काय माहिती, मी माझ्या सत्याला पाठवलं, मी त्याला पाठवायलाच नको होतं, माझा सत्य नसता गेला तर बरं झालं असतं असं ती मम्मी साहेब पण म्हणतात. तर आता सपना म्हणते की हो ना, बघा ना मम्मी साहेब असं झालंच नसतं असं म्हणत असतात. तर आता इकडे सत्य जो आहे तो म्हणत असतो की आता खरंच मम्मी तू जे म्हणते ना त्याला शोधून मी काढणार आहे, मला त्याला शोधून काढायची, नेमका हा घातपात कोणी घडून आणला ते, असं म्हणत असतो. तो तिथून जायला निघतो. तर इकडे आता जी मंजू आहे ती रूममध्ये एकटीच बसली असते आणि इकडं आर्यन येतो आणि आर्यन म्हणतो की अमृताला त्यांना म्हणतो मला मंजूला भेटायचे, कुठं आहे. तर आता ते म्हणतात मंजू त्यांच्या रूममध्ये. तर आता लगेच तो मंजूच्या रूममध्ये पशी येतो आणि दरवाजा वाजवतो, म्हणतो की दरवाजा उघडा ना मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आता मंजूला कळत नाही दरवाजा उघडू की नको. त्यानंतर ती दरवाजा उघडते आणि बघते तर ती म्हणते काय काम इथं. तर आता जो आर्यन आहे तो येईल असतो. तर आता तो म्हणतो की काही नाही अहो, तुमची समजूत काढायला आलो होतो. अहो कशाला तुम्ही एवढं रडताय, कशाला टेन्शन घेताय. अहो एखादी व्यक्ती जाणार आहे, देवाच्या घरी जाणारच आहे, कारण की सगळी माणसं जाण्यासाठीच आलेली असतात ना, मग कशाला तुम्ही रडताय एवढं, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की हो पण अहो आपला सत्य लय लवकर गेला, मला माझं सत्य पाहिजे आहे, तुम्ही कोणी विश्वास का ठेवत नाही आहे, माझं सत्य जिवंत आहे असं म्हणत. आणि मंजू नाटक करत असते रडायचं, खूप मोठं मोठं रडायला लागते. आर्यन म्हणतो अहो शांत व्हा ना. तर इकडं सत्या आता तिथे येईल असतो बाहेर. तर आता मंजू म्हणते की मला सत्याला भेटायला जायचं आहे, मी कसं सांगू याला, जा ना इथून, याला कसं काढून देऊ असं म्हणत असते. इकडे सत्या बाहेर येऊन बघतो तर तिथे त्याला आर्यनची गाडी दिसते. तर तो म्हणतो की आर्यन इथे कशाला आला असेल, तीनदा कशाला येतो इथे असं म्हणतो. आणि तो म्हणतो की आर्यन कशाला आला हे शोधावं लागेल मला असं म्हणावं लागतं. तो आता तिकडे मंजूच्या रूमच्या खिडकीजवळ येतो. ते देऊन म्हणतो की काय वाघमारे. तर आता तो मंजूला खुणावत असतो. तर आता तिकडून मंजू बघते, त्याला मंजूला असं वाटतं की सत्य म्हणतोय खूप मोठं मोठं रेडं. तर आता मंजू रडायला लागते. तर आता लगेच आर्यन म्हणतो शांत बसा. तर मंजू म्हणते हो जा तुम्ही इथून, मला एकटीला सोडून जा तुम्ही इथून चला. आणि आर्यनला काढून देते आणि सत्या येतो खिडकीजवळ आणि मंजू दरवाजा लावते आणि त्याच्याकडे येते आणि म्हणते काय रे सत्या, काय आहे तुझं म्हणणं. सत्या म्हणतो की वाघमारे काही कळतं की नाही तुम्हालाच, काय रडत होत्या मोठ्या ढोरावानी. तर मंजू म्हणते आतमध्ये मग तुला सांगते. सत्या आतमध्ये येतो आणि मंजू आणि सत्याच्या एकमेकासोबत भांडणं सुरू होतात, तिथे धिंगाणा सुरू होतो. आणि इकडे आता तेवढ्यात मंजूचा फोन वाजत असतो. सत्या म्हणतो वाघमारे आधी फोन बघू द्या. आता मंजू फोन बघते आणि त्याच्यावरती प्रायव्हेट नंबरवरून फोन आलेला असतो, आर्यनचा फोनच तिथे आलेला असतो. तर आता लगेच तो फोन उचलते मंजून ते आणि म्हणतात की काय झालंय. तर आता लगेच ते म्हणतात की मंजू म्हणते कोण आहे. तर तो म्हणतो की अगं मंजू मी तुझा आशिक, तुला कळत नाही का,
अगं माझा नंबर सेव्ह नाही करून ठेवला का अजून, असं म्हणत असतो आर्यन. आणि तो म्हणतो की अगं मंजू, सत्य गेलाय तुला सोडून, आता लवकरच तू माझ्याकडे ये. तुला कधीच मी सत्याची कमी भासू देणार नाही, असं आर्यन म्हणत असतो. तर आता मंजूला असं वाटतं की कोण आहे. सत्याला तर खूप राग येतो, पण मंजू म्हणते सत्या शांत बस, रागावर कंट्रोल ठेव, असं सत्याला ती म्हणते आणि सत्याला शांत करते. तर आता इकडं सत्या पण म्हणतो की वाघमारे सोडणार नाही या माणसाला मी. तर मंजू फोन कट करते आणि आता सत्या आणि मंजूमध्ये एकमेकाला बोलत असतात. तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.